म्हणजे एकंदर हे झाले घरगुती उपाय. आणि बरेचसे आजार हे घरगुती उपायाने बरे देखील होतात. आजीच्या बटव्यामधले जे काही वेगवेगळे असे आपले औषधं असतात, तर त्यामुळं बरेचसे आजार बरे देखील निश्चितच होतात. ते बरे होतात याचा अर्थ त्याच्या मागे जादू आहे असं नाहीये, तर त्याच्या मागेही त्या ठिकाणी रसायनं म्हणजे त्या औषधांमध्ये जे काही रसायनं आहेत तर तेच कारणीभूत असतात. आता काही वेळेला मात्र अशा उपायांनी बरे वाटत नाही आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला कुणाकडे जावं लागतं? डॉक्टरांकडं, वैद्याकडं. ठीक आहे. आता डॉक्टर म्हटल्यानंतर साहजिकच तुम्हाला थोडंसं त्यांच्या पदव्यांविषयी देखील माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ट्रीटमेंटनुसार, त्यांच्या त्या ठिकाणी पॅथीनुसार डॉक्टरांचेही वेगवेगळे प्रकार असतात. एक जी पॅथी आहे तर त्याला ॲलोपॅथी म्हटलं जातं. आणि या ॲलोपॅथी प्रकारचे जे डॉक्टर असतात ना, तर त्यांना एमबीबीएस ही पदवी घ्यावी लागत असते. म्हणजे ज्यांनी एमबीबीएस ही पदवी घेतलेली असते तर ते ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत. ह्याला मॉडर्न मेडिसिन देखील म्हटलं जातं. दुसरं जे काही असतं तर ते आयुर्वेदिक डॉक्टर. आयुर्वेदिक डॉक्टर जे असतात तर ते आधुनिक जगामध्ये या सध्याच्या काळामध्ये त्यांना जी पदवी घ्यावी लागते तर ती असते बीएएमएस. ती कोणती असते? बीएमएस. आणखी एक प्रकार तुम्ही नक्कीच पाहिलेला असेल ते म्हणजे होमिओपॅथी. मित्रांनो, छोट्या छोट्या साबुदाण्यासारख्या गोळ्या देखील काही डॉक्टर देतात बघा. तर ते होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असतात तर त्यांची पदवी जी असते तर ती बीएचएमएस असते. कोणती बरं? बीएचएमएस. काही ठिकाणी तुम्हाला युनानी हा प्रकार देखील पाहायला भेटतो. युनानी तर त्यांची पदवी ही बीयूएमएस असते. कोणती बरं? बीयूएमएस.